देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा. आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका. आणि तुम्ही जे म्हणले ना, मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आणि माझं भाग्य, परम भाग्य, सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की 1999 ते 2004 5 वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999ला. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते, माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं. त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 2000 साहेब माझ्यावर हरळ उगवली असती. हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झाला, प्रयत्न झाला. परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो. साहेब, मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधी